टिपू सुलतानवरून सुरू असलेल्या वादावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे आपण एकदा पाहूयात. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेलं ट्विट आपण पाहतोय. टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्या भाजपचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरता विकृत धर्मांधतेचं राजकारण खालील पुराव्यानिशी दिलेल्या उदाहरणांवरून उघड होईल. 2012 अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान ठेवण्याचा ठराव भाजपनंच मांडलेला होता. सूचक माजी महापौर आणि सध्याचे भाजपचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख आणि माजी महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल. पुढे सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे, 2013 मध्ये मुंबईच्या एम पूर्व वॉर्डामधील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या भाजप नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपचे नगरसेवक दुधडी भरून उपस्थित होते. पण सध्याच्या महापौर रितू तावडे यांचं नाव वर दिसेल बरं. 2001 मध्ये अंधेरी पश्चिम इथे शेरे म्हैसूर टिपू सुलतान मार्ग नामकरण भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये आणि भाजप नगरसेवकांच्या मांदियाळीमध्ये ठराव एकमताने मंजूर झाला. त्याचबरोबर आणखी त्यांनी पुढे सुद्धा म्हटलंय, भाजपचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले. 2017 मध्ये कर्नाटक विधानसभेमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही टिपू सुलतान करता गौरवोद्गार काढले होते. भाजपला आधी प्रेम होतं, पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरता आज टिपू सुलतान वाईट झाला. या दुटप्पीपणाला काय म्हणावं? आणि हो, टिपू सुलतान आपल्या हातामध्ये भगवान श्रीरामांचं नाव लिहिलेली अंगठी घालत होतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे.